हाय नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण कोथिंबीर वडी। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला मग बघूया। इथं कोथिंबीर घेतली आहे मी, बारीक चिरून घेतली, स्वच्छ धुवून। आणि लसूण घेतला आहे, अद्रक घेतली आहे थोडीशी आणि हिरवी मिरची घेतली। इथे हे ज्वारीचं पीठ आहे थोडंसं, हे तांदळाचं पीठ, तीळ, जिरे आणि बेसन पीठ। हे सर्व चटणी आता बारीक करून घेऊ। हिरवी मिरची, अद्रक, लसूण बारीक केली होती। माझ्याकडून कॅमेरा बंद झाला होता, मी जेवढं दाखवलं होते पहिलं। हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण बारीक पेस्ट करून घेतली होती मिक्सरमध्ये। आणि जेवढं मी साहित्य दाखवलं होतं तेवढं मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। कॅमेरा बंदच राहिला होता, लक्षातच नाही राहिलं, सॉरी। आता चवीपुरतं मीठ टाकून घेतले आणि थोडीशी हळद टाकून घेऊ। थोडंसं तेल, चांगलं मिक्स करून घेऊ। हातानंच मळून घ्यायचं, चांगलं घट्ट गोळा बनवून घ्यायचा एक। लगेच पाणी नाही घालणार, थोडं पहिले मळून घेणार त्याला, नंतर पाणी थोडं थोडं करून जेवढं लागेल तेवढं टाकून घेते। बघा, एक गोळा बनवून घेतला आहे मी। आता त्याला मुरायला ठेवलं होतं, 5-1 मिनटं तरी ठेवलं होतं असंच। आता आपण त्याचे गोळे बनवून घेऊ, छोटे छोटे। इथं पातेलं ठेवलं होतं, पातेल्यामध्ये पाणी टाकून गरम करून घेतलेलं आहे। आता आपण कोथिंबीर वडीसाठी हे वाफून घेऊ। 15 मिनिट तरी होऊ देणार आहे। 15 मिनिट झाले होते, बघू चेक करून झाले का। झाले आहे आपली कोथिंबीर वडी। आता आपण काढून घेऊ आणि थंड करून घेऊ। काढून थंड करून घेतलं आहे मी। आता आपण कट करून घेऊ। बघा, अशा सर्व कट करून घेणार आहे। सर्व कट करून घेतल्यात। कढई गरम करायला ठेवली होती, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल पण गरम झालंय, त्यामध्ये आता कोथिंबीर वडी टाकून घेऊ आणि मंद आचेवर कोथिंबीर वडी तळून घेऊ। टाकल्यावर लगेच नाही फिरवणार, लगेच फिरवली की मग ती हे व्हायची भीती वाटते। चुरा थोडी झाली की मग नंतर अशी पलटून घेणार, बघू शकता। तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तव्यावर, डीप फ्राय केली ती पण छान लागते। आपली कोथिंबीर वडी तळून झाली, बघू शकता, छान तळून झाली एकदम। आता सर्व कोथिंबीर वडी मी तळून घेते। बघा, सर्व कोथिंबीर वडी तळून झाली। रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा।